shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. सॅडनेसच्या तापाला मॅडनेसची गोळी द्यायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, गाव की छोरी शितली निघाली आहे तालुक्याला, पण त्याआधी शितलीची आणि शंकराची शेवटची प्रेमाची भेट होईल का? चला तर बघूया. शितले गेले शितले कुठे गेले शितले कोणची की शितले गेले तुतार तोंड्या बस इकडं ये इकडं बस. शितले कुठं नाही गेली हाय. तिचा तो कोणतो आत्या भाऊ आहे ना, त्याच्या बरोबर येणार आहे. त्या आत्या भाऊला मारला पाहिजे. खर तर त्याने भरवलंय तिच्या डोक्यात शहराला जायचं. कशाला मरायला जायचंय शहराला? ते नाही का ते कम्प्युटरचा कोर्स आहे SST काय तो MMT काय त्यो टिटवे मार नको आधीच सांगते. मग MSCIT आहे ती. त्याच्यासाठी चालले 6 महिने. किती महिने? 6 महिने. 6 महिने चालले होय. इथं तिला बघितल्याशिवाय तेच जात नाही. माझा 6 महिने कसं काढू? वगत आहे. जा की मग आठवड्यातून 1-2दा शहराला. मग मी असताना तो रोज आला असता मला भेटायला. हा ती उंडगच आहे. जास्तीचा बोलतोयस मग. तसं नाही. आज माझं दुकान आहे ग. मंगळवारची सुट्टी असती फक्त. आईला म्हटलं मंगळवारचं बंद ठेवूया तर म्हणते अर्धा दिवस तरी चालू ठेवू. दुकानातच मरणार आहेस डुकरा. तुझ्यापेक्षा ना त्या दुकानातले उंदीर बरे आहेत. ते म्हणजे गाव उंडगून चरायला तुझ्या दुकानात येतात परत. माझ्या दुकानाचं काय बोलायचं ना, उंदराचं काय बोलायचं? तू शानी बन. बोलतोयस मग. शितली मला का मारतोयस? शितली इथं काय करतोयस? तू मेसेज करून बोलली म्हणजे मला बोलली मी आली आहे. मग तू इथं काय करतोयस? सोडायला आलतो. कोणला? मामा आपले हे कदम मामा आहेत ना गावची, त्यांना सोडायला आलतो. ती दुसऱ्या गावाला चाललेत ना. हे कोण आहे ग? मित्र आहे काय तुझा शितली? नाही, मग मित्र नाही आहे. नाही म्हणजे ते गावातला किराणा वाला आहे त्यो. भुसार आहे त्यो. तोंड देखले ओळख आहे फक्त. असं काय नाव आहे त्याच? शंकर नाव आहे. इसरलेच रे. नमस्कार शंकरराव. हा नमस्कार. ही पण आहे ती. ते आत्याचा पोरगा आहे माझ्या. मामाची पोरगी आहे बरं का माझ्या. शितली. भाऊ बहीण आहेत. आत्याचा पोरगा हाये. ती नाही का गालफाटी पिरिया? ए गालफाटी नाही, खळी पडती तिला. सांगू आता हिला. ती कशी तुझ्या मामाची पोरगी आहे तशी ही त्या मामाची पोरगी. भाऊ बहीण नाही आहेत आत्या भाऊ. काही बी होऊ शकतं. कळत आहे काय तुला? नमस्कार पाहुणं. नमस्कार. नमस्कार शंकरराव. नमस्कार. नमस्कार. कुठे शहराकडे चाललेले आहे का? ही तर शहराला चाललंय होय. कॅम्प्युटरचा कोर्स करायला चाललाय मी. हा. ते 6 महिन्याचा कोर्स आहे. माघारी फिरेन लगेच 6 हा, महिन्यात. लगेच ना? तसं मी तिकडे रमणार नाही. मी बोर होणार तिकडे. बोर होणार. एवढं ओळखीचं पाळखीचं कोण नाही ना. बोर होतीयस आणि ती मी असताना काय का आता का शितले आठव की लहानपणीच काय? माझ्यावर वाहतुकीचा खेळ खेळत असायचीस. हा, ते भांडेकुंडी. दिवस कवा जायचं कळायचं बी नाही तुझं तुला. भांडेकुंडी खेळायचं आम्ही. तुम्हाला सांगतो वाईच पाणी प्यायला गेलो नाही मी लगेच भोंगा पसरणार. माझा नवरा कुठे गेला? नवरा म्हणजे लहानपणीच बोलत आहे तर ते. लहानपणीचं आहे की काय? लहानपणी कोणी ध्यानात ठेवतोय लहानपणीचं? नवरी ठेवतोय की तो कशाला? आपल्या सगळं ध्यानात असते. हिनं म्हणजे लय त्रास दिलाय लहानपणी. लय भाव खायच्यावर. आता सोडतोय मी तवा. आहे. मला माहित आहे लहानपणीचं आहे. बोल की लहानपणीचं वेगळं असतंय म्हणून. लहानपणीचं वेगळं असतं. राम राम. मामा शंकरा. मामा बोला की. शितले
शिवली कुठं निघाला का काय नाही मामा तिघं नाही निघालोय शिकली निघाली शहराला कम्प्युटरचा कोर्स करायला जाणार आहे 6 महिने अंगाक शिले चांगले लय भारी मग राहणार कुठं तिथं माझ्याकडे तुमच्याकडे मामाच पोरगी आहे ना माझ्या आत्याचं पोरगा आहे ह्यो. रोहित या नाव आहे त्याचं हे तुम्ही कोण मामा म्हणजे अख्ख्या गावचा मामा हा. कदम मामा कदम मामा आहे ते. असं हे होय का तो मामा हा. म्हणजे ह्यासनी सोडायला आला होता तुम्ही कुठे मला सोडायला कोण आलं होतं हे म्हणले तुम्हाला सोडायला आलो अरे हित आता काल मागच्या बाजूला गाव आहे ते, तिथं लग्न होतं तिथनं आलोय आता उतरलोय शेष तिथून काय सांगताय मला कोण सोडायला आले हे काय म्हणली मस्त मामींना सोडायला बाजारात होतो शनिवारचा बाजार होता मामींना सोडायला घरी गेलो मामी म्हणल्या मामा बाहेर गेले तर मामांना घ्यायला जा मला सोडायला आलायस तर मामांना घ्यायला आल तुम्ही घ्यायला आलतोय आता तिने सांगितलंय भाई अचानक लयच काळजी करायला लागले माझी ती ते महत्वाचं नाही हे बघ हा मामा शहरात चालीस तू चाललंय यांच्या काय करायचं माहितीये काय काय? इथला हेकना पोरगा बघण्यापेक्षा शहरातला देखना पोरगा बघायचा लग्न गावात काय कुठे यो माणूस आवडलाय बरं का आपल्याला गावात काय ढेकळे ठेवले जीवे शितली तुम्हाला सांगतो आता शहरातच राहणार आहे गावात काय नाही म्हणजे काय काय आहे हिरी आहे तर हिरे आहे गावात शेत आहे शेत आहे. हे देऊळ पण केवढं मोठं बोल की हा शाळा आहे मग दुकान आहे आपलं किराणा मालचं दुकान आहे आपलं दुकान आहे सगळं आपलं. तिकडे बी असतेच की हो त्याला काय आहे तेव्हा पण इथं ग्रोथ नाही ना आयुष्याला नाही ग्रोथ नाही मामा ग्रोथ नाहीच आहे माहितीये का तुम्हाला ग्रोथ काय असते शहरातला माणूस आलाय तो सांगते म्हणजे काहीतरी भारी असलच का नाही अहो ग्रोथ म्हणजे प्रगती अंगाक्षी आहे का नाही प्रगती हा. तुमचं ते म्हणजे वडिलोपार्जित आहे का दुकान म्हणजे काय बाप जाद्यापासून आहे आमच्या ग्रोथच नाही हो ओ मामा गप्पा की जरा गावला शब्द ग्रोथ म्हणून कुठं बी लावालोय हा? तुमचं घरानं लय तालेवार हो. सांगू का बोलायला लावू नका मला 4 भावंड आहे ती पाहुणं 12 एकरची जमीन इथं डोकी फोडली ती 3 एकर घेतले ती सगळ्यांनी मिळून आणि मामा म्हणजे आहा उदळ्या माणूस ह्यांनी ऐक नाही 3 मधली 1.5 एकर कुणाच्या नादाने इकली सांगू तुम्हाला सांगू उगा आपलं मध्ये मध्ये बोलणं काहीच मॅटर काय तुम्हाला माहिती का तुम्ही काय कडक बुंदी आहे का हो? म्हणजे एवढं कडक होत आहे का तसं नाही मामा आपलं हा म्हणजे व्हायचं लागा म्हणजे मला काय म्हणायचं होतं तुमचं दुकान असतं का नाही शहरात एखादं ग्रोथ झाली असती तुमची शितली जेव्हा की आता कशी तिकडं ग्रोथ करतोय मी माझी काय ग्रोथ होणार आहे आता शहरात गेल्यावर लागा तिकडं राहशील की मग हिरोईन निघत हा फॅशन बिशन करशील शितली शिकले ना तुझा चेहरा तसा रेखीव आहे बे, तुला अंदाज नाही काय जलवा आहे तुझ्यात ती नाहीतर हे बघ बदक कटाळून उभं राहिले असं वाटतंय शिकले काय म्हणतात पाहुणं ही मस्करी करते बदक म्हणते ती होय आणि कटाळलेलं बदक म्हणते ती होय जास्तीचं हसू नको थोतार तोंड्या डुकर दिसतोयस तू ए तू दिसते टिटवी हे बघ नाही. ह्या उंदराचं ऐकून घेणार ना हे सांगून ठेवते मी ए शाने मी माझ्या पत्रावर टिटवी बसवत नाही कळलं का शेतली जास्तीचं बोलताय तू मी ए थांब जाऊ नका यार तुमचं चांगलं जुळतंय बरं का म्हणजे हक्कानं वाढताय तुम्ही हा चांगलाय चांगलाय शितली चल का मस्त मजा येणार आहे माहितीये का शहरात हा, तुला सांगतो मी की नाही नवी कोरी बुलेटच घेतली काय सांगतोय मग काय गेल्या गेल्या पहिली तुला बुलेट शिकवणार आहे आपण त्या टाइप मध्ये एकदम अंगाक्षी बसून शिकवणार हाय होय म्हणजे काय तवा बुलेट शिकवली की नाही तुला मस्त दोघं बुलेट वरनं फिरायचं एकदम सगळ्या शहरामध्ये माझं ठरलंय बरं का माझं ठरलंय गेल्या गेल्या पहिला आपण हॉटेलला जायचे हॉटेल म्हणजे साधं सुद्धा होय गार्डन रेस्टॉरंट गार्डन मध्ये रेस्टॉरंट कशाला मला विचारायचं सगळं गार्डन रेस्टॉरंट असते ती मस्त तुला सांगतो आत गेलं की नाही हे तिच्या आईला सगळं नुसतं असं पाण्याचं कारण जायचं तिकडं काय सांगतोस आत गेलं असं वाटतंय कुठल्या राजवाड्यात आलोय का काय खरं का काय मग काय अगं राजवाड्यात कसं ती मोठं मोठं झुंबर लावलेली असते ती की नाही तसं मोठी झुंबर लावली ती हाटीला चमकत तिथे हा हिंदी पिक्चर वाणी असतोय होय. अगं असं तसं जायचं टू शिमाव शितले आपण ऐक नाही त्या झुंबराखाली बसायचं आणि मस्त सिझलिंग ब्राउनी खायची नाही तिला नाही
आवडत तसलं काय काय तिला बोरकुटावरती चिचीचं पेप्सी असते का नाही ती टाकलेली असते कळलं चाकायला. का? तुला आवडणार मला माहिती आहे नाही ना पाहुणं, नाही आवडत बोलते आहे ना ती नाही आवडत तर नाही आवडत आहे ना मग तिला हा मग सांग की नाही आवडत. आणि तू कुठे चालली आहेस तात्याने कसं जाऊ दिलं ग तुला तात्या तू सोडत नाही तुला घरातून बाहेर ते मला म्हणले होते लग्न झाल्यावर सोडणार म्हणून आता कसं सोडलंय त्याच्यासाठी सोडलंय की कशासाठी म्हणजे लगीन होणार म्हणूनच सोडलंय ना. लगीन होणार म्हणजे नाही 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 काय नाही 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 असं बोललोय तात्या अरे म्हणजे ते नाही मला बी आताच कळलंय हे काय नवीन आहे लगीन लगीन होणार आहे अगं, म्हणजे काय आहे, आता मला सांगा शहरातलं स्थळ असतं की नाही मग? ते गावात बैठकीचा कार्यक्रम असला की येत नाही ती मग एवढ्या लांब ते आहे. बघा येत नाही ती त्याच्यामुळे तात्या काय म्हणले आता शितलीच जर शहरात असेल तुझ्याजवळ हा. सोपं झालं की नाही कार्यक्रम तिथल्याच दूर को टाका असं म्हणलं तात्या म्हणजे काय सकाळीच बोलत होती माझ्याशी तर मग म्हणजे असं काय नाही अगदी म्हणजे बघण्याचा कार्यक्रम होईलच असं काय नाही म्हणजे तेच बोलले मी हा म्हणजे म्हणजे होऊ शकतं ना असं की बाबा नात्यातला एखादा असेल कुणीतरी म्हणजे तो येईल अन हात मागल तुझा ए, मला काहीतरी बोलायचं आहे मला काहीतरी बोलायचं आहे. पोराची लक्षणं चांगली नाही दिसत काय पोराची लक्षण काय म्हणताय? समोर काय बोलू नकोस. नीट जा म्हणलं हा? ते नीट जा म्हणतात ते नीट जा म्हणतात ह्यांना लागा लय काळजी आहे बरं का तुम्हाला. काळजी आहे चांगला आहे गावातले आहे ना वा. तुम्हाला ही जी काळजी आहे की नाही हाय काळजी आहे की आहे का नाही ह्याच्यातच कळतंय तुमचं बनी भावंडाचं नातं किती मस्त आहे नाही माझ्या दिसून येते हो लगेच बनी भावंडाची पण काळजी करायची नाही रक्षाबंधन आणि भाऊबीज आपल्याकडं शहरात टेन्शन घ्यायचं नाही आणि तुमचं लग्न झालं की नाही हनीमून फिक्स आपल्याकडनं मस्त वागी करून टाकायचं ओय पाहुणं हा. लई बोललाय मगासपासून जावायच पाणी पिऊन या जा ताण लागली असेल नो मामा हा? जा दुकानात पाणी पाजून आणा जा बोलायचं की मला पाणी प्यायचंय ते काय तिकडे दुकान आहे तिथं घेऊन जा तिथं पाहुणा इथं गावचं जा मळी बिमाळा जा चला पाहुणं चला आता मला बी मला घ्यायची चला या, चला लई बोलतोय थोबाड फोडीन मी याचा इकडे ये, तू इकडे ये, इकडे बस. कशाला चिडतोयस कशाला चिडतोय म्हणजे ती काय म्हणताय ये लवकर बोला लवकर बोल लक्ष ठेव ऐक की ए, तू काय तिकडे जाऊन लगीन करणार आहेस होय? या रखलो आहेस काय असं काय लगीन बिगीन करते मी नको ये, जाऊ त्यांनी ती पाण्याची बघण्याचं काय बॉटल घेतली. अगं, हो कळतंय मला दम व्हायचं लय पाण्याची ऐक बॉटल ऐक घेतली, ऐक ऐक तू ऐक ना एक काम कर तिकडे जाऊन आहे ना बघण्या बिघण्याचा कार्यक्रम करू नको बरं का नाही करणार आहे. हे नाही नाही करणार. नाही करणार पाणी देता तू आता जातीस एकदा माफ करतो मी पण तुझं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल का नाही शिकले आत्ताच्या आत्ता माझ्या डोक्यावर हात ठेव आणि मला आय लव्ह यू म्हण त्यात काय तेवढं लगेच म्हणते ते. झालं का? चला की मला काय वाटत नाही लागा गाडी इलाज तिकडे लागा डुगडुग आलं एक चला डुगडुगाने जाऊ मग चला काय त्याला लागा चला शितली चल भेटू 6 महिन्यांनी भेटू बाय चल शितली नीट शंकरराव. शितले काळजी येतो बरं घे का चला हा. काळजी घे मामा येतो बरं का ते लवकर ये चला हाय का शंकर्या ते मी काय म्हणत होते माहिती आहे का तुला आय लव्ह यू शंकर्या आय लव्ह यू आय लव्ह यू शितले चल वा 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 लव्ह स्टोरी मध्ये ट्विस्ट आहे त्यामुळे आता ग्रोथला चान्स आहे भन्नाट परफॉर्मन्स मस्त प्रसादा वा वा अफलातून तो दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे नावाचा सिनेमा एका थिएटरमध्ये वर्षानुवर्ष चालू आहे ती लव्ह स्टोरी त्या थिएटरमध्ये तशी ही लव्ह स्टोरी या थिएटरात अशीच वर्षानुवर्ष हाऊसफुल चालू राहू देत वॉट अ वंडरफुल मुमेंट शेवटची जी मुमेंट काय कमाल कमाल म्हणजे कधी कधी ह्युमरच्या जोडीला या अशा इमोशन्स फार महत्त्वाच्या असतात आणि त्या तुम्ही इतक्या स्ट्रॉंगली डिलिव्हर करता त्यामुळे त्याची खूप मजा येते बाकी सगळ्यांचे परफॉर्मन्स उत्तम वंडरफुल मजा आली मंडळी आता इथे होणार आहे कांदे पोह्याचा कार्यक्रम बघूया हा कांदे पोह्याचा कार्यक्रम लग्नाच्या पंक्तीपर्यंत जातोय की नाही ते
पाहुणे कधी येतील? ये लवकर बाहेर. अरे ग आई आई आले. सुंदर दिसतेस. कमोन आई काय कौतुक केलं नाही तर लगेच फाद्यासारखी चालशील. जीन्स मध्ये चालल्यासारखी काय चालतेस? मुलगी आहेस ना, जरा मुलीसारखी वाग ना प्लीज. हा, ते येण्याआधी 4 वेळा आरशात जाऊन स्वतःला सांग, मी मुलगी आहे, मी मुलगी आहे, मी मुलगी आहे, मी मुलगी आहे. आरशात जाऊन काय सांगायचं मी मुलगी? दातात घाल. दात बाहेर काढून अजिबात हसायचं नाही. आणि ते आल्यावर तर बघ, फार तर फार एवढंच हसायचं, कळलं? नको. माझ्या जागी तू जातेस का? कानाखाली मारू का? आई काय ग पावलटपणा करू नकोस ग. कधी ऑड येतील ते? आहे सगळं. सारखं वाटतं की पोटरीला कोणीतरी गुदगुली करते. कोणीतरी म्हणशील साडी नेसलीयस ना, जा ना आता पोह्यांच्या प्लेट्स तयार कर, चहा गरम कर, ते कधीही येतील. जा हो ग. जा ग. अगं हो ना. अशी अडखळत अशी येऊ नकोस. आणि हा नीट येते आलं. हो. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. या या या. ईशा भट काय? हो हो हो. हो, या. मीच ईशा. या ना प्लीज, बसा बसा. बोलो ना ईशा बसा. भट आहे. पाणी देऊ? नको नको पाणी नको, आता ही बाहेरनच पिऊन आली. काही पत्ता सापडायला त्रास नाही ना झाला? हो, पोरींचा पत्ता शोधत मी एक्सपर्ट आहे का नाही? पोस्टमन होतो, पोस्टमन. काय आहे, पोरं आहेत ना, लव्ह लेटर लिहायचे पोरींसाठी आणि तोडको मोटका ड्रेस, त्याच्यामुळे नियमका बी शोधून काढतो. काय समजली? जाऊ द्या. बाय द वे, हा माझा पोरगा वसाडा गौरव. काय करताय? काय झालं? माझं नाव का वसाड्या गौरव आहे का? डायलॉग बोलताना जरा नीट बोला. वसाड्या आणि गौरव हे वेगवेगळं आहे. ऍक्च्युली माझं नाव गौरव आहे. गौरव. नमस्कार गौरव. नमस्कार. हा, नाही, राहू दे राहू दे. हो, संस्कार पण चांगले आहेत. मुलगी दाखवतो आहे ना? हो, बोलवते हा, लवकर नाही. बोलव. चेतू, जरा ना शांत बसा. चेतना ये ग. आले आले आई. आपण पोरगी बघायला आलो ना. नीट चाल, नीट चाल, नीट चाल, नीट चाल. या या. वा वा वा, छान, मस्त, सुंदर. वा वा. मग काय उडवून टाकूया का बाहेर पटकन? हा? बाहेर उडवून टाकूया? अहो काय बोलूया तरी आधी. अच्छा, होय. ही चेतना माझी मुलगी. तू बस खाली. हिने मास्टर्स केलंय होम सायन्स मध्ये. होय काय? हो. वा वा, छान, उत्तम, फॅन्टास्टिक. आणि शिवणकाम, भरतकाम तेही येतं हिला. व्हेरी नाईस. तुम्हाला काही अपेक्षा असतील? नाही, काय नाही, मोकळेपणाने- आमच्या काय अपेक्षा नाही आहेत. ते काय शिकवलं ना काय सायन्स, त्याची पण गरज नव्हती खरं म्हणजे. हो. पोहे घ्या ना, हा, हा. पोहे घ्या. चेतनानेच केलेत. होय काय? कुणी का करी ना, खायचं जायत ना ते. आणि पोह्याचा कसं कौतुक सांगता भाई. म्हणजे आम्ही पण खातो का नाही घरात? आमच्या घरी पण पोहे बनतात ना. काय रे तुम्हाला खरं सांग, हे तर माझ्या बाबान खाणं गप खा. पोरगी बघायला आलो ना. शांत बसा ना. काय मस्त झाले तो पोहे. तुमच्या हाताला चव आहे. थँक्स. इश. चला, पोरगी लाजली, पसंत पडली, चला बाहेर उडवून टाकूया पटकन. अहो, काय अशी घाई का करताय? घाई काय? थांबा. नाही बोलूया ना आधी. हा, होय काय? म्हणजे आवड निवड वगैरे बोलूया ना जरा आधी. तुम्हाला काही विचारायचंय का हिला? नाही, मला काही नाही विचारायचं. मला मुलगी पसंत आहे. एक्सक्यूज मी सर, सॉरी फोन करत होतो तुम्हाला पण लागत नाहीये. मी हॉटेलमध्ये जाऊन येऊ का पटकन? गाडी पार्क केलेली आहे, काहीतरी खाऊन येतो, बघतो नाक्यावरती हॉटेल आहे का. सो सॉरी. लगेच जास्त लांब नको जाऊ. नाही नाही सर, आहे खाली. हे जाऊन लगेच. थँक्यू. कोण एक्सक्यूज मी. इकडे. सॉरी. हां सर, बोला ना. ते बोलवत. कोण आपण? आमचा ड्रायव्हर. हां. आम्ही गाडीने आलोय ना, तो आमचा ड्रायव्हर आहे. नाही पण मग बाहेर कशाला जाऊन नाश्ता करताय? पोहे केलेत ना चेतनानी. या बसा बसा. नाही नाही नको, अहो नको. या बसा. हो, नाही, त्यात काय, पोहे घेऊन ये जा. बसा, असं लाजू नका. या बसा. आमचं चप्पल काढून. नाही, राहू दे, राहू दे. नाही या नाही या नको, या बसा बसा. चालेल ना म्हणजे हो तुम्हाला? चालेल ना. आणि ते काय ड्रायव्हर आणि मालक ते आता घरी इकडे नाही. बस सर. बिंदास. Yes, sir. नाही पण बघण्याचा कार्यक्रम होता, म्हटलं डिस्टर्ब नको करायला. बसा. हो, काही बस, हरकत काही नाही. नाही. बसा आमचा ना. ड्रायव्हर आहे. अच्छा. आम्ही गाडीने आलो ना. अच्छा. ड्रायव्हर आहे आमचा. आणि ड्रायव्हर आणि मालक काही फरक नाही आमच्यात. हा. अच्छा. आम्ही असं ड्रायव्हर म्हणून समजतच होय. नाही. घ्या ना, घ्या घ्या. थँक्यू Please, थँक्यू सो please. मच. थँक्यू. चहा ठेव. हो थँक्यू. तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मोकळेपणा. धारवाड, हा? तुम्ही धारवाडचा?
सॉरी 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 मी हेडफोन लावले त्यामुळे मोठ्याने बोललो. आय एम सो सॉरी. अहो नाही सॉरी काय, इट्स ओके. म्हणजे तुम्हाला कसं कळलं मी धारवाडची आहे? अहो चवीवरनच कळतंय. दडपे पोहे आहेत ना. हो, मग ते हिंगाची फोडणी दिली ना वरनं. हिंगाची फोडणी दिली आहे. धारवाडलाच बनतात असे पोहे, बाकी कुठे नाही बनत जगात. हे दडपे पोहे आहेत. हो. मला वाटलं याच्यात हळद नाही टाकली. मस्त आहे, मला कळलंच नाही सुरुवातीला. तुला कसं घालणार वासाड्या? मला मागाशीच कळलं होतं दडपे पोहे आहेत म्हणून. सॉरी हा मासा मध्ये म्हणाल काहीतरी. अहो नाही सॉरी काय, इट्स रिअली ओके. तुम्ही पण तिकडचेच का? नाही 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 नाही, मी मुंबईचा. माझी मामी तिथली धारवाड. तुम्हाला तो पट्टा माहिती आहे का? धारवाड, हुबळी, कुंदगोळ. उंदगोळ माहिती आहे ना? आई कुंदगोळ मामाचं गाव आपलं. माझ्या भावाचं गाव. हो हो आणि सवाई गंधर्वांचं पण गाव नाही का? हो ना. हे तुम्हाला सवाई गंधर्व माहिती आहेत? म्हणजे ऑफकोर्स नाही नाही, काय आजकाल कोणाला माहित नसतं ना. क्लासिकल वगैरे कोणी ऐकत नाही ना ऐकतच म्हणून. नाही हा. आजकाल शास्त्रीय. तुम्ही ऐकता शास्त्रीय संगीत? कोण हा? हो, माझा पोटचा पोरगा असून माझा ऐकत नाही. हो, शास्त्रीय संगीत काय ऐकायचो गावाचा ऐकणार आहे तू? जरा का बसा ना. नाही तसं नव्हे रे. सांगा नको. पोरगी बघायचा कार्यक्रम आहे, जरा का बसा ना. ना मी ऐकतो म्हणजे क्लासिकल भजन वगैरे ऐकतो मी. ऐकता? हो, हो, सांगताय? होय, होय. भजनं होय. ऐकता तुम्ही? हो. मला पण खूप आवडतात भजनं. म्हणजे आणि क्लासिकल तर मी रोज ऐकते. भीमसेन जोशी रोज सकाळी रोज भीमसेन ऐकते. जोशी. आणि वाडकरांची गाणी तर माझी फेवरेट आहेत. खूप आवडतात तिला. काय सांगता? हो वाडकर गायला लागले? अरे पण एवढे उत्तम नट आहे, एवढ्या सिनेमात त्यांनी काम केलेलं आहे. जयवंत वाडकर गायला लागले कमाला यार, मला माहितच नाही. सर मग? गल्लत होतीये. जयवंत वाडकर ऍक्टरच आहेत. हा. त्या सुरेश वाडकरांविषयी बोलतायत. हो वाडकर. कोण माहितीये का? हा? ते आलं, लक्षात आलं. मी ते ऐकलं त्यांचं ते. ते नाही हो, ते अनुप जलोटा. अनुप जलोटा. एक्झॅक्टली. काय बोलताय? आई गाण्यांबद्दल घोळच दिसतो यांचा. जरा काय नाही, काय. confusionच आहे. मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे ना, त्यामुळे जरा गोंधळून गेलोय. आणि समोर हे एकदम नक्षत्रासारखे दिसत आहेत. इश्श. चला, मुलगीला आधी पसंत पडली. चला उडू टाक्या पटकन. फारच गमतीशीर आहे ते. नाही, तसं नाही एवढी घाई कशाला करताय तुम्ही? आपण म्हणजे त्यांचे विचार जुळले तर कसं संसार सुरळीत होईल ना पुढे. त्यामुळे बोलणं महत्वाचं आहे आधी. तुम्हाला काय आवडतं, काही असं एकूण सांगू शकता? मला सिनेमे बघायला फार आवडतात. अरे वा. मला पण आवडतात सिनेमे. अरे खूप आवडतात. मी सारखी सिनेमे बघत असते. तुम्ही हा पाहिलाय तो टेनेट पाहिलाय? टेनेट प्रचंड आवडतो मला. हा, टेनेटच राहिला माझा फक्त. आज संध्याकाळी बघणार आहे मी. मित्रांना सांगितलं तिकीट बुक करा, संध्याकाळी बघूया आपण टेनेट. हा. आ? कसं शक्य आहे? आता नाहीये तो थिएटरला. कधीच येऊन गेला तो. हो मग असं काय करतोय सर? नाही तर काय. नोलांची कधीची फिल्म आहे ती. झालं वर्ष झालं असेल त्याला. नाही तर काय. नॉलेज आहे. मुलांची म्हणजे तुम्ही सॉरी सॉरी सॉरी. नाही. मध्ये बोललो का? सॉरी सॉरी. नाही ऍक्च्युली सॉरी काय त्याच्यात तुम्ही बघता का म्हणजे हॉलिवूड फॅन? अरे म्हणजे काय, क्रिस्टोफर नोलान म्हणजे फेवरेट, मोस्ट फेवरेट. ही मला वाटतं पुढची फिल्म ना तो इंटरस्टेलर 2 बनवणार. आतलं मधलं काही नाही. हो. ऍक्च्युली काय डिरेक्टर आहे. मी सगळं बघितलंय त्या माणसाचं. बॅटमॅन पासून सगळ्या फिल्म. काय सांगताय? बॅटमॅन मी पण बघितले. मस्त film आहे बॅटमॅन. हिंदीत बघितली मी. मी मस्त पण. आहे ते हिंदीत. मी पण हिंदी. भाऊ तुम्हें कच्चा चबाऊंगा अंगूर की तरह थूकूंगा भी नहीं. तो क्या मुझे चबाएगा? आप इतने घबराए क्यों हो? जोकर बोलतो ना ते. ते व्हाय सो सिरियसला आप इतने घबराए क्यों हो असं डब केलेलं आहे. हिंदीत असंच डब केलेलं आहे. शी इंग्रजी पिक्चर हिंदीत बघायचे डबिंग केलेले काय मजा नाही आहे. किती कॉमेडी वाटतं ते. कॉमेडीच वाटतं. कॉमेडीज बघायचं तर जिम कॅरीला बघा. हो. जिम कॅरी? एनी टाइम जिम कॅरी. म्हणजे मी फॅन आहे जिम कॅरीचा. काय सांगताय? तुम्हाला कॉमेडियन कोण आवडतो? चंकी पांडे. खतरनाक चंकी पांडे. पास्ता ते लय भारी करतात. चंकी पांडे मला आवडतो. मस्त आहे. सगळ्यांचे चेहरे का पडलेत? स्कॉच मध्ये देशी टाकल्यावर काय होणार आहे त्यांचा? साडी पडली. नाही ऍक्च्युली जिम कॅरी सर पण मला आवडतात, पण ते काय बघण्याचा कार्यक्रम आहे ना, त्यामुळे जरा गोंधळून गेलोय. आणि समोर या नक्षत्रासारख्या दिसत आहेत. बरं मी काय म्हणतो, काय स्वयंपाकाचा वगैरे काय तुम्हाला काय जमतं काय? स्वयंपाक? हा
सगळं येतं हिला. तिच्या हातची मंगोलियन फिश करी तर एकदा खाऊन बघा तुम्ही फक्त. चला काहीतरी मंगोलियन फिश करी तुम्ही घरी बनवता काय लागते हो मंगोलियन फिश करी मला माहितीये मंगोलियन फिश करी. ऑफकोर्स मी मंगोलियात जाऊनच खाल्ली होती. काय म्हणता? इथे तुम्हाला सांगू का आपल्याकडे ना इंडियात 5 स्टार हॉटेलमध्ये पण मिळत नाही अशी अहो, नाहीच. ही खूप सुंदर बनवते, खूप अप्रतिम बनवते. तुझं झालं हा, राऊंड मारून जा गाडी बघून अरे, गाडी बसू दे रे बसू दे बस बस तू अहो खाऊ दे ना असं आहे, ते. काय? असं अर्ध ठीक आहे खा खाऊन घ्या, खाऊन पण घ्या. आरामात खा तोंड बंद करून. बाकी तुम्हाला म्हणजे कसलं पॅशन वगैरे? पॅशन म्हणजे मला डान्स खूप आवडतो. मी सध्या शिकते पण आहे डान्स म्हणजे आणि लग्नानंतर पण मी कंटिन्यू करणार आहे. आमची dance. खूप इच्छा आहे म्हणजे. तुम्हाला डान्स आवडतो? अरे डान्स आपल्याला पण लय आवडतो. मी ऍक्च्युली बॉल डान्स शिकते. अरे बॉल डान्स आपण पण करू शकतो. बॉल मागवा. ए बॉल आला रे. बॉल डान्सला बॉल मागवतात का यार? ते वसाडी पडली. काय बोलते बाबा काय बोलते? मगातपासून मी ऐकते काय येत नाही याला तरी यार. बॉल डान्स असा असतो. बॉल मागवणार आहेस. बॉल डान्स कसा असतो या जरा हो. बॉल डान्स माहित नाही ह्याला म्हणजे काय. वा वा वा. काय काय केमिस्ट्री आहे तुमची. सॉरी तुम्ही किती सुंदर नाचतात. तुम्ही शिकलाय डान्स. हा ऍक्च्युली शामक आहे ना शामक अनावर हिज फ्रेंड त्याच्याकडे 2 वर्ष शिकलो होतो. एक मिनिट. काय म्हणजे मी आता त्यांच्याकडे शिकतेय. शामककडे शिकताय? ती दर शनिवारी 7 वाजता क्लासला जाते. आई 2 दिवस असतो ना असं. शनिवार आणि रविवार 7 वाजता ती जाते क्लासला. शामककडे हो. धत तेरी त्याची गृहस्थी माझ्याच बाजूला आहे. आ? माझ्या घराच्या बाजूला आहे शामक. म्हणजे तुम्ही तिकडे जूला राहता तुम्ही? हा तिकडे ते सगळे बंगले बंगले तिकडे राहता? एक्झॅक्टली माझ्या बंगल्याच्या बाजूलाच शामकचा डान्स क्लास आहे. ए नाही किती फेकशील? तुझा बंगला आहे जुगुला? हो सर. किती फेकशील? मगाचपासून सांगतो आम्ही ऐकून घेतो तुला चांगलं माहिती आहे म्हणून काय बोलशील? हा अरे तिकडे सगळे टॉप क्लास लोक राहतात जुगुला. तिथे श्यामक- businessmen राहतात. बिझनेसमनचे बंगलो आहेत. हो मग मी बिझनेसमनच आहे ना. सॉरी. आ? तुम्ही कांबळे टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऐकलंय का? ऑफकोर्स आम्ही दरवर्षी गावाला त्यांच्याच बसनी जातो. हा, ते माझ्या वडिलांचं प्रताप कांबळे टूर्स अँड ट्रॅव्हल्स. एक मिनिट. प्रताप कांबळे टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा. ज्यांची सुरुवात कराडपासून झाली त्यांचं गावाचं नाव ते हे सैदापूर सुपणे. हा तिथून आणि आज ते टॉपचे ट्रॅव्हलर्स आहेत मुंबई मधले. एक्झॅक्टली. ते तुमचे वडील आहेत? हो. तुम्ही पृथ्वी प्रताप? हा पृथ्वी प्रताप कांबळे. करेक्ट. मीच आहे तो. ऍक्च्युली काय झालं तुम्हाला सांगतो. हे बे. यांनी आमची गाडी रेंटवर घेतली आज. बघण्याचा कार्यक्रम आहे काहीतरी सांगत होते तर गाडी घेतली रेंटवर आणि जो ड्रायव्हर अपॉइंट केला होता ना त्याची मावशी वारली हो. अरे. बाकी सगळे ड्रायव्हर बिझी. म्हणून तुम्ही आला. ऑफकोर्स मलाच यावं लागणार. वडिलांनी लहानपणीच सांगितलेलं आहे कुठलंही काम छोटं नसतं जे अंगावर पडेल ते करायचं. सॉरी पण तुमच्या मिसेस काय करतात. नाही काकू माझं लग्न नाही झालं ऍक्च्युली. माझ्या आवडीनिवडी आणि तिच्या आवडीनिवडी जुळायला हव्यात असं मला नेहमी वाटतं. बहुतेक त्या आजच जुळल्या. चला मुलगी लाजली पसंत पडली बार उडून बघा. ओय, काय बार बोलूया? ती याच्याकडे बघून असते. मी मुलगी बघायला आलोय ना. अरे वासाड्या बॉल डान्स साठी तू बॉल मागतोस. हा ती तू काय पपी देणार आहे तुला? मी काय म्हणतो आहे बघा स्थल चांगलं चांगलं आहे. आहे. पटकन तुम्ही जुलवून टाका. हा पटकन जुलवून टाका. चालेल. मी काय म्हणतो मोठे उद्योगपती आहो ना. हो. याला जरा ड्रायव्हरची नोकरी द्या ना. मग सर आमच्याकडे ड्रायव्हरसाठीचा क्रायटेरिया 12वी पास आहे सर. किती? 12वी पास. तरी वसाड्या तुला सांगत होतो 12वी तरी शिक. हा ग्रॅज्युएट झालाय माहिती आहे. तुम्हाला चिपळूणच्या बाजारात लुंगीवर फिरवला पाहिजे. मग तुम्हाला गप्प बसा ना जरा. अरे काय मग शिक. अरे ग्रॅज्युएशन म्हणजे 12वी पेक्षा पुढचं असतंय कळतंय का? 10वी 12वी ग्रॅज्युएशन असं आहे का? हा, मग आणि मी काय ड्रायव्हिंगची नोकरी करू पण? वसाड तीच तुझी लायकी आहे. हो तुम्ही एक काम करा. पोरगा आवडलाय तुम्हाला हो, खूप, खूप. पटकन त्याचं लग्न जुळवून टाका. हा मी ह्याला रिक्षाने घेऊन जातो. रिक्षाने? हा मग काय तुझी लायकीच ती आहे. आणि याला जरा ड्रायव्हर नोकरी द्यावा याला. नाही, नाही. आणि मी काय म्हणतो हा बघा लग्न जमलं की मला पत्रिका पाठवा. ते मंगुलींचं काय खायचं आहे ना तर मला खायचं नाही का. अरे, पण माझं लग्न होणार आहे ना. चल, चल. अरे आता मध्ये घुसताय. ही कुठली क्रिएटिव्हिटी आहे तुमची? अरे, चल. अरे, पण माझं लग्न होणार तिच्याबरोबर. चल, चल, चल. अरे, पण तुम्ही सांगा ना तिला. वा 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 वा. बघण्याचा अर्थात हसण्याचा कार्यक्रम फारच रंगला. मज्जा आली. सई एकदम मॅड परफॉर्मन्स होता. मला संकल्पना खूपच जास्त आवडली आणि या प्रहसनाचा स्क्रीन प्ले खूप इंटरेस्टिंग होता. म्हणजे तू आलास तेव्हा नक्की काय होणार आहे त्यातून तू
असं सांगत होतास की मी त्यांचा ड्रायव्हर आहे. तर मला हेही वाटलं की नेवर जज अ बुक बाय इट्स कवर असं म्हणतात, त्याचा प्रत्यय आला, तेही मजेशीर होतं. प्रेझेंटेशन खूपच कमाल होतं, डिटेलिंग त्याहून कमाल होतं, त्यामुळे मजा आली. मस्त. थँक्यू. बहारदार सादरीकरण. खूप धन्यवाद. ओ काय रे आंबा हा ये मोऱ्या ये. काय रे ये काय म्हणतोय काय रे असा कसा या काय झाला महाराष्ट्राची हास्य जत्रा की मोरा जत्रा सगळे मोरेच भरल्यात. प्रभाकर मोरे, गौरव मोरे, दत्तू मोरे, एका शिंदे नाही ते कसे. जय थय शिंदे. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, निशा शिंदे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी स्वतः सायराज शिंदे. सिरियल म्हणा नको, होय. पिक्चर म्हणा नको, शो म्हणा नको, सगळ्यात शिंदे आहेत. महाराष्ट्राचे हास्य जत्रा शिंदे नाही कसे. नाही बरोबर आहे महाराष्ट्राच्या हास्यजत्रामध्ये शिंदे हवेत हो सोनीवाल्यानू. बघता वाय ना या पोरग्याकडे हो लय टॅलेंट आहे घ्या ह्याला इथं काय हो. म्हणून मी आज ठरवलंय हा. महाराष्ट्राची हास्य जत्रेत पण जायचा आणि थय शिंदेचं झेंडू लावायचं. वा आणि माझ्या बापाशीचं नाव मोठा करायचं. हा शाबास का मोठा कर समजलं? हो काय समजले तुला काय समजली पण येता मग शालूचा डान्स येतो काय तुला हा येतो नाशिल म्हणजे बरोबर. वा शिंदे, मस्त चेंडा रोलत की इथे. तुमचं बरोबर आहे आणि आमच्याकडे मोरे जास्त आहेत आणि आम्ही शिंदे शोधतोय बरं का. ते एक काम करा, तुम्ही जरा मोठे व्हा आणि परत या आमच्या कार्यक्रमात. चालतंय का? आत्ता मात्र बसून घ्या. वा. थँक्यू सो मच.